बुलढाणा जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यामध्येच भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे। ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठ्याची स्थिती ही चिंताजनक आहे। एप्रिल महिन्यामध्येच 15 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। 48 गावांमध्ये विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत, तर अजून मे महिन्यामध्ये जलसाठा कमी होऊन भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। सध्या जिल्ह्यातील पाणीसाठा हा केवळ 30% आलेला असून येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। तर एप्रिल महिन्यामध्येच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये देखील नागरिकांना पाणी पुरवठा 10 दिवस ते 15 दिवसांनी होतो। आणि हीच दृश्य देखील समोर आलेली आहेत। बुलढाण्यामधील या गावामधील ही भीषण अशी पाणी टंचाईची दृश्य आहेत। गावामध्ये फक्त एकदाच एक टँकर येतोय आणि या एका टँकरमधून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पाणी घेण्यासाठी हे सगळेच जण एकत्र झुंबड करताना आपल्याला दिसून येत आहेत। तर एका बाजली पाणीसाठी हा सगळा आटापिटा असल्याचं दृश्य हे सध्या चित्रित झालंय। आणि दरम्यान याच संदर्भामध्ये काहीच वेळापूर्वी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे, तेव्हा त्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे ती देखील आपण ऐकूयात। माझ्यापर्यंत आता सध्या जी माहिती, माझ्या जिल्ह्यामध्ये सध्या 11 टँकर चालू आहेत आणि आपल्याला विहीर अधिग्रहणचे पण जवळजवळ 30 ते 35 ठिकाणचे प्रस्ताव आले आणि ते सर्व मान्य केलेले आहेत। आपल्याला ज्ञात असेल की हे सगळे अधिकार आम्ही तहसीलदारांनाच दिलेले आहेत। त्यामुळे जशी जशी तहसीलदारांकडे मागणी येते त्या पद्धतीने आपण टँकरचा पण पुरवठा करतो आहोत आणि पाणी टंचाईचा असा जसं पूर्वी असायचं तशी परिस्थिती नाही। जिथून कुठून मागणी येईल तिथून आम्ही ताबडतोब टँकर मंजूर करून देऊ तिथली लोकल परिस्थिती बघून। आणि विहीर अधिग्रहणचे पण प्रस्ताव आपले आतापर्यंत एकही जिल्हा तहसीलदारांकडे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पेंडिंग नाहीत। मी ताबडतोब व्हेरीफाय करतो आणि ज्या ठिकाणी असं परिस्थिती असेल त्या ठिकाणी तहसीलदारांना सांगून तिथली परिस्थिती आजच्या आज निवडण्याचा प्रयत्न करतो। काही अडचण येणार नाही। आपल्याला टँकर न लावण्यासाठी किंवा विहीर अधिग्रहण न करण्यासाठी कुठलीही अडचण नाहीये। आपण ताबडतोब त्याच्यावर उपाययोजना करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।